असं पोरग देवाने फक्त आपल्याला पोरगा जन्माला घडू दे. असला घडवतो, त्याला असला टापटीप ठेवणार, त्याला असे कपडे घालणार, त्याला हे करणार, त्याला ते करणार, त्याला तो जन्माला येण्याच्यापासून स्वप्न रंगवत असतो. मी त्याचं असं नाव ठेवणार, राजबिंडा चेहरा असेल त्याचा, मी त्याचं असं नाव ठेवेल. अरे त्यानं जीन्स घातला, टी शर्ट घातलं तर हिरो लाजेल त्याच्या पुढे, बिना मेकअपचा सुंदर दिसेल. बाप स्वप्न रंगवतो, आई स्वप्न रंगवते. त्याने फक्त मागावं या शाळेत द्यायचं, इंग्लिश मिडियम, डबल इंग्लिश मिडियम. हां डबल काय करतो, हां ट्रिपल इंग्लिश मिडियम टाकतो म्हणला. त्याने म्हणा फक्त आपल्याला वाट. आणि हे तुम्हाला मनचं सांगत नाही मी, हे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण अनुभव सांगतो गुरुजी. कारण मी स्वतः 150 मुलं संस्थेत सांभाळलीत. मी स्वतः पोरांना पक्वा संस्कृत शिकवलंय. अगदी 5वीपासून ग्रॅज्युएटपर्यंतचे विद्यार्थी मी पाहिलेत आणि शिकवलेत, मी शिकवलेत. महाराष्ट्रभरातली, त्यामुळं पोरांचा अनुभव कल्पनेच्या बाहेर. आता माझं 40 वर्षाचं वय, त्यातले 28 वर्ष या क्षेत्रात दिलीत मी, 28 वर्षे. त्यामुळे मुलं, अरे बा, तुम्हाला तुमच्याच पोरांचे प्रकार माहीत असतील, आम्हाला महाराष्ट्राच्या पोराचे प्रकार माहिती आहेत. आमच्या संस्थेमध्ये एक योगेश नावाचा पोरगा होता, तो डोळे उघडे ठेवून झोपत होता. मी कीर्तन करून गेलो संस्थेत, सकाळी 4-4:30ला पोहोचलो, ते असं झोपलो होतो. मी हे योग्या झोप ना, रमला झोप. माझ्या आवाजाने शेजत होते. तुम्हाला काय बाबा? रमलं हे बाबा तू झोपलेला आहे, झोपलेला आहे, डोळे उघडे नाही म्हणलं, तो रात्रभर असाच असतो. अरे म्हणलं आपल्या संस्थेचा एक फायदा होईल, याला उचल, खुर्चीवर बसव आणि खुर्ची गेट पुढं मांड. लोकाला वाटतं जाग हे झोपलं. ते काय तुकवारा म्हणतात ना, का नाही, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे स्वरा. ते असं शर्टामध्ये, शेतातलं बुजगावणं, त्याला फाटलेलं शर्ट घालते, डोकर मडकं ठेवते, आणि ती बी असं वार आलं की हलवते. त्याच्यात अंगात वारा घुसत, इकडं कारण लई लोकांच्या अंगात वारा घुसलाय, त्याच्या घुसत होत, आणि ती इकडे तिकडे हालत. थांब थांब थांब, हाय म्हणला, हाय म्हणला. आमचे बाबा विनोदाने म्हणायचे, आमचे गुरुवारी नामदेवजी बाबा, चारठणकर बाबा, मला विनोदात माझे पोरांनो, ते जेव्हा असं हलतं का, तेव्हा त्याचा अर्थ काय असतो माहिती का, इकडं सरकलं की ते म्हणतं इकडचं घेऊन जा. घेतलं का, हां आता इकडचं. हां त्याला काय घेणं ते नाही, ते बुजगाव नाही, त्याला काय कळत असं का, मुलगा झोपला झोपला. प्रचंड प्रकार पाहिजे, इतकंच नाही, महाराज ऐकायला जड जाईल. आमच्या संस्थानाचा पोरगा होता, गणेश नाव होतं त्याचं, हे शास्त्री सोडून दुसरा गणेश. ते एवढं विचित्र होतं, ते झोपायचं आणि रात्री बरोबर 2 वाजता झोपीतच उठायचं, आणि शेजारी जो झोपला त्याच्या तोंडात मारायचं. 2-3 पोराच्या तोंडात मारल्या, तक्रार. मला म्हणजे बाबा अहो गण्या तोंडात मारायला आहे. आणि 2 वाजता बरं ते झोपीत असायचं, झोपीतच. योग असा घडला, नेमकं त्याच्या शरीर आमचे शिक्षक झोपले, तिचेच गुरु. दुसरे पोरं धावत धरके म्हणजे गुरुजी 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 गुरुजी. ऐका ना, रात्री 2 वाजता तो तोंडात मारतो. हां बरं जरा सांगितलं ना, तर शिष्याचाच प्रसाद होता. गुरुजी आता गुरुजीच असतात. गुरुजी झोपले तिथंच, पण त्यांना अलार्म लावून 1:45 वाजता उठले. ते 2 वाजता उठते, आणि गुरुजीने त्याच्या तोंडावरचं पानू काढून ठोका टाकला. ते जे झोपलं पण उठलंच नाही. अनंत मुलांचे अनुभव सांगत होतो, आम्हाला प्रचंड असतात. मुलाबद्दल बोलतो आपल्या स्वतःच्या, फक्त मनाला विचारा, फक्त मनाला. आता घरी गेलात ना, तुमचं मन नाराज आहे का खुश आहे विचारा. आपण आपल्या पोरावरती नाराज आहे, कारण तुम्हाला तुमचे भयानक मोठे पोरं घडवायची होती, आणि तुम्ही कधी कधी लोकाचे पोरं कोण असं म्हटलंही असाल. बाप दोकाचे पोरं, लोकाचे पोरं पाहिजे. फक्त असा पोरगा देवाने मला द्यायला पाहिजे होता. कोणाच्या तरी पोराकडे हात करून एखादा बाप म्हणला असेल, असा पोरगा फक्त देवाने मला द्यायला पाहिजे होता, महाराष्ट्र पेटावला असता. म्हणतो की नाही स्वतःचं मन असं म्हणलं असेल ना. मला माहिती आहे तुमचे चेहरे आता बोलणार नाहीत, पण मनाला बोलत असतील. जगातल्या प्रत्येक बाप आपल्या पोराचं स्वप्न रंगवतो, माझं पोरग मराठी हिंदी, कारण तिची स्वप्न असतात. मी मराठीत बोललो, पोरग इंग्लिशमध्ये बोलावं. हे बाळ्या बोल ना इंग्लिशमध्ये, बाळ्या बोल ना इंग्लिशमध्ये. बाप त्याला वारंवार सांगतो, म्हण ना एक वाक्य बोल ना, बोल एक वाक्य बोल. आमच्यासारखे कोणी घरा गेले की एक बोल. बापाला वाटतं मी काय गायलं, माझ्या पोराने आणखी चांगलं गायला पाहिजे. मी काय वाजवलं, माझ्या पोराने आणखी चांगलं वाजवलं पाहिजे. वाटतं ना, मला वाटतं. माझा मुलगा आहे, मी त्याला वारंवार सांगतो, बाळा तुझ्याकरता स्टेज लई मोठं उपलब्ध आहे बरं का. महाराष्ट्रात शितोळे मला नाव सांगितलं, तुला जगायचं दुसरं काही साधन नाही.
पण एक लक्षात ठेव, तुझं दुर्दैव लय मोठं आहे. माझ्या मुलाला मी सांगतो, तुझं दुर्दैव मोठं. सत्यजित नव्हे तिचं. तुझं एक भाग्य चांगलं आहे, पण एक दुर्दैव आहे. भाग्य हे की तू माझ्या पोटी जन्माला आला, पण तुझं दुर्दैव हे की तू माझ्या पोटी जन्माला आला. नाही कळलं? मोठ्याच्या पोटी जन्माला जेवढं भाग्य असतं तेवढं ते दुर्दैव पण असतं. अभिषेक बच्चन हा खूप चांगला हिरो आहे, पण तो अमिताभचा मुलगा आहे म्हणून फेल आहे. कारण आज कंपॅरिझन बापाशी केल्या जातं म्हणून. नाही तर वैयक्तिक अत्यंत चांगला ॲक्टर आहे तो, पण पोरगा अमिताभ कोणाचा पडला ना, मग लोकांच्या अपेक्षित तो अमिताभ बच्चनपेक्षाही चांगला झाला पाहिजे, हा प्रॉब्लेम असतो. मोठ्याचं पोर होणं जेवढं चांगलं असतं तेवढं घातक असतं, कारण लोकांच्या अपेक्षा त्यापेक्षा दुप्पट वाढलेली असते. मान्यता कारण नसताना तर तो चांगलाच असतो त्याच्या नजरेमध्ये. त्यामुळे तो त्यापेक्षा मोठा हुशार असावा पोरगा. पण बापासारखं मनासारखं पोरगं जेव्हा घडत नाही का, तेव्हा बाप बोलत नाही. पण दुसऱ्याचे घडलेले पोरं ना काय कमी केलं होतं म्हणतात. आम्हाला म्हणले आहेत, कित्येक बापाचे फोन आम्हाला येतात, महाराज व्याजानं पैसे काढले बरं का, पण तेवढं पोरगं शिकवा. महाराज आत्ता जीवनीचा सेवा झाल्या, पोरीचं लग्न झालं, कंगाल झालो, पोरा करतो बरं का, तेवढं शिकवा. आम्हाला फोन आहेत बापाची. वाटेल ते काम करू, दुसऱ्याची भुणी भांडे करू, पण पोरगा घडला पाहिजे. वरमेको गुणी पुत्रो नच मूर्खो शतानपी एक चंद्रतमोहंती नच तारा शतानपी जननी जनेश भक्त जने या दाताया शूर ने तो जनी वांज भली क्या खुबी की नूर. लड़का देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस, न तो उससे मुर्गी बली महीने को 150. मी कशा करता बोलो, पुत्र पुत्र. मूर्ख मुलगा जन्माला की बाप जिवंतपणे मेलेला असतो. किती लोक झाले? 6. पहिले 5 सांगितले, नंतर 14 सांगितले, नंतर 6 सांगितले. ही सर्व माणसं शरीराने जिवंत होती, पण तरीही मेलेली आहेत. आता तुम्ही आपल्या मनाला विचारा, आपण किती लोक मेलेले आहेत. आपलं शरीर जिवंत आहे, पण आपलं सगळं मन मेलेलं आहे. आपली जगण्याची इच्छा कधीही संपून गेली, कारण या मृत्यू लोकात आपल्या मनासारखं काही घडाना खूप प्रयत्न केलेत. नेमका अपूजित घडतं. महाभारताचा श्लोक सांगतो, प्रस्तावना थांबवतो. महाभारताचं असं सूत्र आहे महाभारतातलं, मनसा चिंतितम एकम दैव अन्यत्र चिंतित राजकन्या प्रसंगने व्यागोचित्र भक्षका. तुम्ही जेव्हा जेव्हा ज्याचं चिंतन कराल, तुम्ही करताय पॉझिटिव्ह, सगळं चिंतन करताय, पण नेमकं तुमच्या विरोधात घडतं. तुकोबरा म्हणतात, मी पहिल्या 5 प्रकरणात मोडत नाही, मी दुसऱ्या 14 प्रकरणात मोडत नाही, मी तिसऱ्या 6 प्रकरणात मोडत नाही. माझ्या मनावरती कसलाच परिणाम झाला नाही. त्याचं कारण आहे, मृत्यू हा 2 प्रकारचा असतो. एक श्वासोश्वास थांबलेला आणि एक मन तिच्छा तृप्त झाले. तुकोबराय म्हणतात, मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये क्रिया नासे भवित चिंता नाशवत वासनाक्षी वासना परीक्ष मोक्ष सा जीवन मुक्ती रिच्यते. माझा श्वासोश्वास चालू आहे, पण माझ्या इच्छा तृप्त झाल्यात. तुमचा श्वासोश्वास चालू आहे, पण तुमच्या इच्छा जिवंत आहेत. आणि माझा श्वासोश्वास जिवंत आहे, पण माझ्या इच्छा तृप्त झाल्यात. माझं जीवन तृप्त झाले. आता माझ्या ज्या आकांक्षा इच्छा होत्या यादसाठी केला होता, आणि आता निश्चिंतीने पावलो पूर्ण भूतका आहे का नाही, पूर्णत्वाला गेलो. मी पूर्णपणे तृप्त झालो. आणि जेव्हा जिवंतपणेच माणूस श्वासोश्वास थांबतो आणि जीवन तृप्ततेला प्राप्त हो, तेव्हा त्या जीवनात ते उद्गार बाहेर पडतात. अभंगाचं पहिले मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी.
नाही आधी राहिलो मरोनी, नाही आधी राहिलो मरोनी, मग केले मानी होते तैसे. बोलायचं ना सारखं. तू म्हणा महाराज 10:30 पहिलं चरण, तुम्ही तर आमचा काठ लावताय. काळजी करू नका. 8:30 ते 10:30 असा त्याचा वेळेचे माझ्या डोक्यात ठेवलेला. पण तरी तुमची मनाची प्रसन्नता असेल तर 2 चरण मी अगदी 20 मिनिटात थांबवतो. चालेल का? 10-15-20 मिनिटं चालते ना? तळी वाजायचं. ते कसं आहे, माझं माझ्या हातात नाही गुरुजी, माझं माझ्या हात. बरं का महाराज, तुमचे चेहरे प्रसन्न दिसले. कीर्तन रंगणे आणि कीर्तन करणे फरक असतो. कीर्तन रंगण्याकरता, कीर्तनात रंग भरण्याकरता एकटा वक्ता जबाबदार नसतो. गजमल साहेब, 5 लोक सारखे वागावं लागतात. किती किती परानो? अरे कार्यकर्ते गेले काय? कार्यकर्ते चांगले हो आमचे. परानो लक्षात येईल तुमच्या? 100 कामं सोडून, 1000 कामं सोडून, यांची आंघोळ माझ्या डोक्यात जर बसली ना, मीच घरी गेले म्हणणार आहे आंघोळी आपण टाक. तुम्ही आज काय मिळे इतक्या लवकर तुम्ही तिकडून परिणाम करून येत ना, वाटलं नव्हतं. 1000 कामं सोडून गावातले पंगत चालू आहे ना. चुकलं पाहिजे माणसाने. चुकलं हे 2 प्रकारचं असतं. माणूस त्या घटनेत स्वतःला इन्व्हॉल्व करून गेला, एकरूप झाला की चुका घडत असतात. प्रेमात चुका घडतात, ते असेच घडत असतात. ते झाल्या पाहिजे. आले कार्यकर्ते, आले परत. आहेत बाहेरून पाठिंबा आहे त्यांचा. मरणाही आधी राहिलो मरोनी. तो कोणता? मी माझ्या मरणाच्या अगोदर मेलो. चला आता सांगतो. जिवंतपणे मेलेल्या माणसाची मी तुम्हाला लिस्ट सांगितली. जी माणसं जिवंत आहेत पण मेलेले आहेत. आता मी तुम्हाला दुसरी लिस्ट सांगतो. जी माणसं मेलेले आहेत पण तरी जिवंत आहेत. भजन करा. विठोबा पुंडलिक वरदा श्री पंढरीनाथ गोपाळ प्रभुराज भैरवनाथ माऊली जगद्गुरु छत्रपती धर्मवीर. मरणाही आधी राहिलो मरोणी, मग केले मनी होते तैसे. तू कोणाचा माझ्या मनात होतं ते मी केलं, आता मला मरायला काय हरकत नाही. लोक म्हणतात ना महाराज फक्त शेजारचं 2 एकर घेतलं की मग आपण कधी मरायला तयार आहे. लोकांची भावना असते ना. हां, लोकांची काहीतरी अशी इच्छा शिल्लक असते ना. तुम्ही टी व्हीला बातमी पाहिली असेल आणि नसेल पाहिली तर मी स्मरण करून देतो. आता 4 दिवसापूर्वी 15 तारखेला जे वोटिंग झालं, मतदान, पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी नावाचा तालुका आहे, मुळशी धरण, जिथं मी सकाळचं कीर्तन आता करून आलो कार्यक्रम. माझ्याच मित्राच्या गावामध्ये 60 नावाची लोक, तो वाळेन नावाचं गाव, वाळेन. त्या गावामध्ये 113 वर्षाच्या आजीनं बळच उचलून मतदानाला नेलं. आजीनं बटन दाबलं कारण तिचा नातू उभा होता. ती पुणे जिल्ह्यातील निवडणूक होती. 8-30चा खेळ असतो. ते ग्रामपंचायत निधी तेवढा आहे ना, कंपनीच कंपनी. आजीनं मतदान केलं. आजी घरी गेली, मेली आणि नातू 1 मतानं जिंकलं. लोक म्हणले आजी तर विजय करूनच गेली. असला नातवाने दावा घातला. म्हणला वास कोणाला आजी जन्मता अशीच जन्मा म्हणला. मग ते अगोदर तिचा श्वास थांबला होता पण तिनं नातवा करता जीव काढला. जगलीच ती त्या दिवसापर्यंत. बटन दाबून घरी गेली की गेली आणि ती एकाच मतानं लागली. लोक म्हणले आजी मेली, नातू विजय झाला. योग कसं मृत्यू असो ना, शरीर पडणारच कोणाचं, पण तुमचं काय माझं काय, किती दिवस जगणार ते नाही. आमच्यासारखं तर काय, आता पहिला झाला तू ॲक्सिडेंट झाला, असंच बातमी एकत्री कानावर झाला आणि गेला. फक्त एक असतं, आम्ही मृत्यू एवढा सहज ॲक्सेप्ट करतो. आणि आम्ही तर एवढा सहज
तुम्हाला अतिशक्ती वाटेल स्वतःची स्तुती करू नये गुरुजी, पण तरी बसलेल्या लोकांना सर्वांना थोडंसं कळावं. बघा नवनाथ महाराज, कळावं. दगडू माझं बरोबर आहे का? माझा ॲक्सिडेंट झाला माझा, तर ते ॲक्सिडेंट एवढा मेजर झाला की त्या ॲक्सिडेंटमध्ये एक पाय माझा मांडीपासून तुटला, म्हणजे डॉक्टरने कट केला तो नंतर. आता मी तुमच्यासमोर जरी असा उभा दिसत असेल तर मी फक्त एका पायावरती उभा आहे. एक पाय माझा मांडीपासून कट आहे, दुसरा बसवला आर्टिफिशियल. तो जर्मन देशातून आणला आर्टिफिशियल, 5.25 लाखाला पाय आणला. 20,000पासून 1 कोटीपर्यंतचा एक पाय मी पाहिला आहे. भारतात जे पाय बांधतात ना जयपूरचे फूट, ते स्ट्रेट राहतात, वाकत नाहीत. मी तुमच्याकडे मांडी घालून आता जेवायला बसलो होतो. भारतात मांडीपासून पाय कट झालेल्या माणसाला मांडी घालता येते, हे माझं नियोजन आहे. कारण आम्ही त्याचं तिथपर्यंत पोहोचलो. ॲटोबॉक नावाची कंपनी, एका पायाची किंमत 1 कोटी. बाकी बॉडी आता काउंट करा. आणि तोही शेवटी नकली. आत्ता मी गाडीत बसलो, आता कीर्तन सुटलं, मी कीर्तन लवकरच येतो कोणत्या गावामध्ये, पण कीर्तन सुटलं की लगेच गाडीत बसतो. आणि मी गाडीत बसलो की पाय काढून ठेवतो. रात्रभर प्रवास, घरी घरी परत गाडी की परत पुढचा कार्यक्रम. आर्टिफिशियल. पण तुम्हाला सांगू का, त्याचा परिणाम माझ्या चेहऱ्यावर कधी नाही दिसत, न माझ्या बोलण्यात नाही, न माझ्या वागण्यात नाही. त्याला कारण आहे 24 तास कीर्तन करून करून तो मृत्यू एवढा आपलासा वाटू लागला. त्या मृत्यू सांगण्या तो एवढा प्रिय वाटला की जसं तुकोबा ज्ञानावाने मृत्यूला मृत्यू नाही मांडलं, मृत्यू हा सोहळा मांडला. तसं आपण आपल्या स्वतःची साधना करत करत तो मृत्यू कधीही जरी आला, तो कोणत्याही रूपाने आला, कोरोनाने कोणत्याही रूपाने आला, तो तेवढ्या सहज ॲक्सेप्ट करता आला पाहिजे, तो सहज स्वीकारता आला पाहिजे. कारण मृत्यूला स्वीकारता तो येणार तर कधीतरी ना, त्याची भीती नाही बाळगायची, त्याचं कौतुक करायचं. वाट पाहतोय. आणि मग तुकोबराय म्हणतात, मरणाही आधी राहिलो मरुणी. मृत्यूच्या नंतर न काय, मृत्यूच्या जिवंतपणे मृत्यूची भीती वाटून संपून जावी. मग केले म्हणी होते तैसे, माझ्या मनात होतं एक काम केलं. काय होतं? जगात 4 वेद होते, तुकोबरांनी तुम्ही 5वा वेद जन्माला घातला. जगात 4 पुरुषार्थ होते, मी 5वा पुरुषार्थ जन्माला घातला. इतकंच नाही, राम तुकाराम, एक राम ज्याची आपण कथा ऐकता, सुंदरकांड नाही, सुंदरकांड अत्यंत नावच सुंदरकांड. राम एक तुकाराम, राम तुकाराम 2 नाम एक अंग, उनका शेतू भंग गया, इनका शेतू अभंग. अजरामर झाले तुकोबराचे अभंग आहेत, अजरामर झाले तुकोबराचं चिंतन आहे. तुकोबराय, अरे मरण माझे मरून गेले, मज केले अमर. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबवतो, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाहिजे. काय हे काय होतं, प्रमाण ऐकून आपल्याला ते वाटू लागतात, पण ते एवढे ताकदीचे प्रमाण आहेत, एवढे जगण्यातले प्रमाण आहेत. कीर्तन करणं आणि कीर्तन कळणं, वाक्य परत सांगतो, कीर्तन करणं आणि कीर्तन कळणं फरक असतो. कीर्तन करता कोणाला येईल, पण कीर्तन कळणं कठीण आहे. कीर्तन बसलेल्याला कळू शकतं, पण करायचे वक्त्याला कळणार नाही. कीर्तन करायला कीर्तन करता येईल, कळणार नाही त्याला कीर्तन. आणि ज्या दिवशी कीर्तन कळतं त्याचे कीर्तन करू वाटत नाही, चिंतन करावं वाटतं, आत्मचिंतन करावं वाटतं, एकांतात जावं, लोकांचं मौन बाळगावं. आता नको हा लौकिक, नको मान पूजा प्रतिष्ठा, कोणतीच भावनेची इच्छाच शिल्लक राहत नाही. मृत्यू आनंदाने स्वीकारतो. तुकोबरांचा तो स्वीकारला मी, आणि माझं मन जीवन तृप्त झालं. मग केले म्हणी होते तैसे, माझ्या मनात होतं ते केलं. म्हणून तर जगभरातले सर्व लोक पहा किती लवकर गेले. आजीजींची जयंती. आता तुम्हाला गेलेले माणसं जिवंत सांगतो ना, अगोदर माणसं जिवंत गेलेले सांगितले, आता माणसं गेलीत पण जिवंत. पण एका वाक्यानं, तुम मुझे खोन दो हम तुझे आझादी देंगे, असं म्हणणारे सुभाषचंद्र बोस. त्यांच्या कथा आज व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, गुगल, इन्स्टा सगळीकडे आपण ते सर्च केलं असेल, डीपी ठेवला असेल, सगळ्यांनी स्टेटस ठेवले असतील, मी ठेवले, आपण सर्वांनी ठेवले, इबीला सर्वांनी आपण आपल्या नाही पोस्ट केले असतील, सर्वांनी हीच पोस्ट केली. तुम मुझे खून दो हम तुम्हें आज़ादी देंगे, ऐसा लगाया था जिसने नारा, वही भारत माता का आसरा पुत्री था सुभाष चंद्र बोस, जिनका नाम था, एक ऐसा ही था नाम इस सुभाष चंद्र बोस, जो था भारत माता का हिरा. असं काहीतरी सगळे वाक्य माझ्या वाचनात गेले. प्रचंड मोठा हिरा. त्यांचा जन्म झाला 19 जानेवारी, हो 23 जानेवारी आजची तारीख, 1897, आणि ते गेले ऑगस्टमध्ये 1945ला. त्यांचे मृत्यूचे मोठे गुढ आहेत. खरं तर देश आधीच स्वतंत्र झाला असता, आधीच. कारण त्यानं भारताला स्वातंत्र्य मिळवण्याकरता, भारताला स्वातंत्र्य होण्याकरता
सिंगापूर मलेशियासारख्या देशामध्ये 38,000 सैन्यांची स्थापना केली आणि त्या 38,000 सैन्याला एकच मंत्र दिला, जर या देशाला स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्हाला एवढ्या ताकदीनं राहत असेल आणि दररोज सकाळ संध्याकाळी एकच जप करा, छत्रपती शिवाजी शिवाजी आणि शिवाजी. 2 वर्षापूर्वी माझ्या डीपीला मी एक फोटो ठेवला होता सुभाषचंद्र बोसचा एका व्यक्तीशी सेक हँड करताना. बऱ्याचशा मित्रांनी मला कमेंट्स केल्या किंवा विचारलं काय सर महाराज हे सुभाषचंद्र बोस ओळखले आम्ही, पण त्यांचं सेक हँड ज्यांच्या हातात तो व्यक्ती ओळखला नाही. मी त्यांना सांगितलं हा हिटलर आहे, कारण ते जर्मन देशात जाऊन हिटलरची त्यानं भेट घेतली होती, हिटलरशी मैत्री केली. हिटलर सामान्य सियाण शूट दिसता शिंतो गोळ्या घरात होता. त्याने 6 कोटी लोक मारले. किती? 6 कोटी. तिने वयाच्या 63 वर्षी आत्महत्या केली आणि ती बी लग्न करून ज्याच्यासोबत तिचं प्रेम होतं त्या प्रेयसीला बनवून घेतलं, तिच्या गळ्यात माळ टाकली, यानं स्वतःच्या गळ्यात माळ टाकली, तिला गोळी घातली, तिला मारलं आणि आपल्या स्वतःच्या डोक्याला गोळी खाऊन स्वतः मेला. फक्त त्यानं जाताना एवढंच वाक्य सांगितलं, माझ्या मृत्यूनंतर माझं शरीर सैन्याला सापडता कामा नये, कारण शत्रू सैन्य माझ्या शरीराला ताणतील, बांधतील, चपला मारतील, शरीराचा माझा अपमान होईल. आणि काय त्याचे अनुयायी असतील त्या सुभाषचंद्र बोसांचे हिटलरांचे. ते हिटलर मरून आज 67 वर्षे झाली. हिटलर जाऊन 67 वर्ष झाली, पण 67 वर्षामध्ये लोक पृथ्वीपासून मंगळापर्यंत पोहोचली, अनेक ग्रहावरती पोहोचले. इसका पॉलिसिटी गुरुत्वमुक्ततेचा वेग सुनीता विल्यम्स गेल्या होत्या ना, 11 पर सेकंद पर किलोमीटर. इसका पॉलिसिटी क्युरियोसिटी नावाच्या यानमध्ये बसून 56 कोटी 30 लाख वर्ग किलोमीटर डिस्टन्स असं भरलं तिचं अंतर. तो आजचा माझा सब्जेक्ट नाही, फक्त स्मरण करून दिले याकरता, पण त्याचं हाड नाही सापडलं. कारण आजही अमेरिका नासा याकरता शोधते, नासाचं संशोधन चालू आहे की नेमकं त्याला एवढा क्रोध कशाचा होता, त्याला संशोधन करायचं आहे, नाही सापडलं. आणि त्या सुभाषचंद्र बोसाला शब्द दिला होता त्यांनी की भारताला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये मी योगदान देईल, पण दुर्दैव घडलं. त्याच टायमाला हिरोशिमा आणि नागासाकी 2 शहरावरती अणुबॉम्बचा जगातला पहिला प्रयोग, आणि आजपर्यंत तर तोच पहिला आहे, आणखी झाला नाही. अणुबॉम्बचा प्रयोग झाला आणि 2 शहरं उद्ध्वस्त झाले, सैन्याची वाताहत झाली. एवढी मोठी माणसं जन्मलेली ती, केवढी मोठी माणसं असतील ही माणसं नावाने जिवंत आहेत. जोपर्यंत माझ्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला पुरेसं वस्त्र मिळणार नाही तोपर्यंत मीही माझ्या अंगावरती पुरेसं वस्त्र धारण करणार नाही म्हणणारे शब्दाने जिवंत आहेत ही माणसं, शब्दाने जिवंत आहेत. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच असं म्हणणारे लोक म्हणते, शब्दाने जिवंत आहेत ती माणसं. गड आला पण सिंह गेला. हां तानाजी मालुसरे ठीक आहे. आत्ताच आपण तो लास्टला म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर सर्वात गाजलेला मूवी तानाजीच अजय देवगणचा, ठीक नाही, लोकांपर्यंत पोहोचला. कसली असेल, काय माणसं होऊन गेली. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती महासूर्याचा प्रतापी सूर्याचा जन्म झाला. 3 एप्रिल 1680. अवघा 50 वर्षाचं जीवन छत्रपती शिवाजीराजे जगले, 50 वर्ष. पण शिवाजीराजे जेव्हा जन्माला आले त्या दिवशी 1630ला या महाराष्ट्रामध्ये 150 किल्ले होते आणि अवघ्या 50 वर्षांनी 3 एप्रिल 1680ला या महाराष्ट्रामध्ये 450 किल्ले होते. 2021 मध्ये देखील इथं बाप आणखी काय आता कौतुक वाटेल, एखाद्या पोराला उभा करा आणि त्याला फक्त विचारा, बाळा तुझं नाव, तो सांगेल. तुझ्या वडिलाचं नाव, तो सांगेल. आजोबाचं सांगेल. त्याला विचारा पंजोबा, बंद होईल. तिथे किती बसलेले बारीक बारीक पोरं ज्यांना आपल्या पंजोबाचं नाव माहिती आहे पोरांनो, आपल्या पंजोबाचं नाव तुमच्या 1-2 सापडतील, बाकी नाही. लक्षात ठेवण्यासारखंच नव्हतं, नाही कळलं. ते माझ्या नाही लक्षात, तर मला नाही लक्षात, तर मी वडील आजोबा सांगू शकतो येस येस, मी कशाला विचारा पंजोबा, मला नाही माहीत माझ्या स्वतःचा पंजा. म्हणजे ज्या कुळात आपण जन्मलो, ज्या ब्लडमध्ये आपण जन्मलो, तो पंजा आपल्या लक्षात राहत नाही, पण जो 400 वर्ष स्वराज्याकरता गेला तो तानाजी आपण विसरत नाही. तो जिवंत आहे, तो जिवंत आहे. 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावरती धुरंधरच्या पुढे जन्माला आले युगंधर अर्थात संभाजीराजे. 11 मार्च 1689. 32 वर्षामध्ये काय जीवन जगणे. गेल्या वर्षी एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला होता, महाराज लोक आजही शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं चरित्र ऐकतात, गातात, ऐकतात, नेमकं काय त्या नावातली ताकद कळत नाही. मी त्याला मिस्किलवाने एक शब्द वाक्य बोललो म्हणत, मी त्याला एवढंच वाक्य बोललो, शिवाजी महाराज संभाजी महाराज नावाची ताकद तू आज मला विचारतीस, याच शब्दातली याच नावाची ताकद काय होती हे त्या काळामध्ये औरंगजेबला प्रश्न पडला होता. औरंगजेबला प्रश्न पडला होता.
जेव्हा 3 एप्रिल 1686ला शिवाजीराजे गेले आणि 11 मार्च 1689ला संभाजीराजाला तुळापूरला पकडून वडूला ओढून नेलं आणि त्रिवेणी संगमावरती 42 दिवस हाल केले आणि संभाजीराजांना 11 मार्च 1689ला ठार मारलं. मराठ्यांचे 2ही राजे गेले, पण तरी मराठी जिंकल्या जात नाही. तिनं औरंगजेब बेचैन होता. म्हणून तर अहमदनगरहून पाथर्डीकडे किंवा पाथर्डीकडून अहमदनगर जाताना 222 हायवेला तिथं आपल्याला ताज चांदबिबीचा महल पाहायला भेटतो. त्याच महालाच्या बाहेर तो बेचैन अवस्थेमध्ये फिरत होता. त्याचे सगळे मंत्रीगण समोर उभे होते, लालबुंद डोळे झाले होते. त्याच्या हाताच्या मुठ्यावर तो म्हणत होता, मला मराठ्यांचा राजा व्हायचे. आता मराठ्यांना राजा नाहीये. अरे शिवाजी गेला, तो एकरी भाषेत बोलायचा. संभाजी मी मारला, आता मराठ्यांना राजा नाही, पण मराठी जिंकल्या जात नाहीत. मला कोणीतरी उपाय सांगेल. त्या मला एक मंत्री बोलला, जापणा गुस्ताखी माफ हो, इंशाअल्लाह बोल, मैं आपको एक बात बता सकता हूँ. एक आदमी बता सकता है आपकी कैसे जीत लेंगे. कौन है वो? काजी हैदर. कहाँ है? शिवाजी महाराज संभाजी महाराज का वकील रह चुका है. शिवाजी महाराजच्या वकिलाचा होतो काजी हैदर. 2 लाख मुस्लिमांचं सैन्य होतं राजांकडे, पण एवढं निष्ठावान होतं. राजांना पण होता, जो या भगव्या ध्वजाखाली चालतो तो कोणत्याही जाती धर्माचा असो तो माझा आहे. पण याच्याशी गद्दारी की म्हणून तर शाहिस्तेखानाचा पाठलाग केला त्या टायमाला कुराणाची पानं पडली होती, तर राजानं कुराणाचं पान उचलून शिपायाच्या हातात दिलं, मारलं नाही त्याला. आणि त्याला हातात त्याने सांगितलं, कुराणाचं पान याची आम्ही इज्जत करतो, पण गीतेला स्पर्श करा तर हात शिल्लक ठेवणार नाहीत. ताकद बोलण्याची होती. आम्ही धर्माला अन्य धर्माला आमचा द्रोष नाही, पण आमच्या धर्माबद्दल तुम्ही शब्द करू शकता नाही. कारण ज्याला त्याला आपल्या स्वातंत्र्य नाही, प्रेम असावं लागतं, बोलला गेला जातं. काजी हैदर बोलावशे, घोडं पाठवलं गेलं, उचललं गेलं. पुण्याला घोडे गेले, काजी हैदर उचललं, दरबारात हजर केलं. औरंगजेब त्याच्याकडे बोलला, काजी हैदर जापणा आपको पता है हमने आपको किस लिए बुलाया है? बोले नहीं पता. त्याने सांगितलं, मला मराठ्यांचा राजा व्हायचे, तू काहीतरी उपाय सांग. काजी हैदरने काय वाक्य सांगितलं माहिती का? जापना गुस्ताखी माफ हो, लेकिन आप मराठी के राजे नहीं बन सकते. लेकिन क्यों नहीं बन सकते? कोई वजह तो होगी. त्याने एकच वाक्य सांगितलं, ये मराठे दिखने में तो बकरी जैसे, लेकिन जब वो शिवाजी और संभाजी का नाम लेते तो शेर बन जाते. जब तक इस मिट्टी में शिवाजी और संभाजी नाम रहेगा, तब तक मराठे को जीतने वाला पैदा ही नहीं हो सकता. मृत्यू लोकातल्या मातीची ताकद जन्माला आली नाही, ते फक्त संघर्ष त्यांना करावा. तो विश्वाला शून्य करून शून्याची ताकद आहे. त्यांचा अंदाज करू नका, त्यांच्या शरीराकडे इष्टीकडे पाहू नका. त्यांच्या बाहुबळातलं दंडातलं ताकद आणि शौर्य हे इतिहासाने पाहिले. हादरला तो औरंगजेब. 1600 सालची घटना सांगतो, 1691ची घटना ही. 1689ला औरंगजेबला शिवाजी संभाजी महाराज नावाची ताकद कळाली नाही, आणि ते विनाकारण का? अरे आपण एखाद्या साधं पद भोगलं तर आपण किती नावं घरावर टाकतो. आणखी कौतुक पहा, माझ्या मित्रांना सांगतो बरं का, तरुण मंडळ. महाराष्ट्रामध्ये 450 किल्ले आहेत, त्यातल्या एकही किल्ल्याचं नाव शिवाजी नाही. महाराष्ट्रामध्ये 450 किल्ले आहेत, त्यातल्या एकही किल्ल्याचं नाव संभाजी नाही. महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत, एकही किल्ल्याचं नाव शहाजी नाही, मालोजी नाही, जिजाऊ नाही. उभा केलंय, पण महाराष्ट्रातल्या कोणत्याच किल्ल्याला भोसले कुटुंबातल्या कोणत्याच व्यक्तीचं नाव दिलं नाही. जिथं जिथं जो माणूस गेला, जिनं जी कर्तबगारी केली, तिथं तिथे त्या व्यक्तीची नावं दिल्या गेली, राजांचं नाव दिलं, स्वतःचं कुठंच. म्हणतो दुसऱ्या आणि पुढे थोडं स्पष्टच बोलू का, आपण तर खूप मोठी माणसं आहेत. आपल्या मोठं होण्याकरता फेसबुक, ट्विटर, गुगलची गरजच नाही. आपण त्याच दिवशी मोठे झालो ज्या दिवशी आपण शिवाजी, संभाजी आणि तुकोबा ज्ञानोबांचे झालो. अरे महाराष्ट्राच्या जगातल्या कोणत्याही देशात कानाकोपऱ्यात जा, इंडियाशी आयो, भारत, महाराष्ट्र, शिवाजीराजे, ज्ञानोबा तुकाराम महाराज, अरे जग वेळत त्यांच्या फिलॉसॉफीला. ही माणसं जिवंत आहेत, ही गेली नाहीत. 15 ऑगस्ट 1275 ज्ञानोबाला जन्मले आणि 27 नोव्हेंबर 1296 ज्ञानोबाने समाधी घेतली. अवघं 22 वर्षाचं वय. 1533 नाथराज जन्मले आणि 1599 नाथरांनी समाधी घेतली. 66 वर्ष जीवन जगले. पहा नाही. 4 फेब्रुवारी 1608 तुकोबराव जन्मले.
9 मार्च 1650 तुकोबराव सदैव वैकुंठ गमणे, 42 वर्षाचं जीवन. सगळ्याच्या तारखा माझ्या डोक्यात सेवेत, तिथे आपल्याला पाठ्यात मला तारखा माहिती आहेत. ठीक आहे. ही किती किती जगली ही माणसं, खूप कमी जगावं. महाराष्ट्राची सर्वात छोटी नदी कोणती माहिती का? इंद्रायणी. छोटी नदी ती, आणि ती नुसती आली नाही, ती येता येता पहिली देहूला तुकोबारांना भेटली, ती येता येता ज्ञानोबारांना भेटली, मग ते तुळापूरला संभाजीराजाकरता विलीन झाले, ती तर मग भीमेची विलीन होऊन पांडुरंगाकडे चंद्रभागेला गेली. जगणं एवढं होतं, पण जगणं अत्यंत चांगलं होतं. आता किती दिवस जगायचं कोणाकरता? तुकोबार म्हणतात, ते अशी हजारो माणसं आहेत जी गेलीत पण आजही जिवंत आहेत. गेलीत राष्ट्राकरता, देशाकरता, धर्माकरता, राजा, मोठी मोठी माणसं गेली. आता बाळासाहेबांची जयंती, गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, विलासरावजी देशमुख असतील, ठीक आहे. ही वेगळ्या वेगळ्या पक्षाची माणसं होती, पण महाराष्ट्राची मोठी माणसं होती. ही माणसं परत महाराष्ट्राला भरून काढण्याकरता एक शतक घालावं लागेल. ती कोणत्याही जातीची, कोणत्याही धर्माची, पक्षाची अशी मोठी माणसं मोठी असतात. ती सहज जन्माला येतात का? एक कार्यकर्ता, एक कीर्तनकार, एक गायक, वादक घडण्याकरता आणखी थोडं स्पष्ट बोलतो बुवा, बरं का दगडू महाराज, तुमच्या कथा नव्हतं, माझा कथा बोलतो. आणखी महाराज असतील गावामध्ये, माझा परिचय समजून बोलतो. तुम्ही शेती विकून श्रीमंत व्हाल, नोकरी लागून श्रीमंत व्हाल, दुसऱ्याला मारून तुम्ही श्रीमंत व्हाल. श्रीमंत होण्याकरता स्वतःचं पुण्य लागतं, पण जेव्हा संपूर्ण गावाचं पुण्य उदय येतं, तेव्हा गावात एक हरिभक्त जन्माला येत असतो. जेव्हा तालुक्याचं पुण्य जन्माला येतं, तेव्हा एखादा तालुक्यात एखादा प्रसिद्ध व्यक्ती जन्माला येत असतो. जेव्हा जिल्ह्याचं जेवण येतं, तेव्हा असे मारुती महाराजसारखे, केळकर महाराजसारखे साधू जन्माला येत असतात, नामदेव महाराजसारखे साधू जन्माला येत असतात. याला कथा जिल्ह्याचं, राज्याचं, राष्ट्राचं पुण्य असं. हे काय तुमच्या आमच्या एकट्याचा खेळ असतो का? हा, लाखो लोकांच्या दुवा असतात, लाखो लोकांची रिक्वेस्ट प्रार्थना असते, हजारोचं अंतकरण बेंबीच्या देठापासून तळमळत असतं. म्हणून तो जुनी म्हणे, लाखो माणसं मिली की पण लाखांचा पोशिंदा मारता कामा नाही. आणि आणखी एक जुनी म्हणे, कोणती म्हणे माहिती का? लोग कहते एक से जाने से जिंदगी नहीं रुकती, लोग कहते एक से जाने से जिंदगी नहीं रुकती, लेकिन उन्हें क्या पता लाखों मिलने पर भी एक की कमी कभी पूरी नहीं होती. त्या व्यक्तीची मर्यादा होत असते का कोणाला? अरे साधना करावी लागते. मी याकरता बोललो, ही माणसं गेलेली आहेत, पण आजही तुका म्हणे का मरण्याची सारे उत्तमाची उरेची मागे, उत्तमाची उरेची मागे, उत्तमाची उरेची मागे. तुका म्हणे का मरण्याची सारे उत्तमाची उरेची मागे, उत्तमाची उरेची मागे, उत्तमाची उरेची तुका म्हणे का मरण्याची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे. एका मरणाने मरावं लागतं. आज स्वराज्य संकल्पक शहाजीराजांची पुण्यतिथी 23 जानेवारी 1664. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्य संस्थापक शिवाजीराजे, स्वराज्य रक्षक संभाजीराजे, स्वराज्य प्रेरणा जिजाऊ मासाहेब. कसली पण 2 अक्षरी, मालोजी, शहाजी, शिवाजी, संभा, शाहूजी. शाहू महाराज होते, नंतर संभाजीराजांच्या मुलाचं नाव. शिवरायांच्या मोठ्या भावाचं नाव देखील संभाजीच होतं. शिवरायांच्या सख्या भावाचं नाव संभाजी होतं. अफजल खानाने कनकरीच्या युद्धामध्ये बिजापूरजवळ मारलं, म्हणून आपला भाऊ आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहावा, आणि हा लक्षात राहावा अफजल खान. म्हणून शिवरायांना जेव्हा 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावरती धुरंधर अर्थात संभाजीराज जन्माला आहे, तसे आपल्या भावाचं नाव स्वतः संभाजी ठेवलं. आणि आणखी कौतुक सांगू का? एक वाक्य सांगतो, माझा वेळ संपला, पण एक कौतुक सांगतो. शिवाजी महाराज जेव्हा संभाजीराजाला भेटायला विजापूरला गेले का मोठ्या भावाला मासाहेबासोबत, तेव्हा शिवरायांना शहाजीराजानं एक घोडा दिला होता. संभाजीराजाने मोठा भाऊ यांना तुम्ही लहान भावाला गिफ्ट देतात ना, आणि एक सूत्र सांगितलं होतं, यस्य अश्वतस्य मेदिनी, यस्य अश्वतस्य सुखम, यस्य अश्वतस्य साम्राज्यम. अश्व म्हणजे घोडा, ज्याच्याकडे घोडा आहे त्याच्याकडे सुख आहे, ज्याच्याकडे घोडा आहे त्याच्याकडे स्वराज्य, ज्याच्याकडे घोडा आहे त्याचं साम्राज्य. घोड्यावरती प्रेम कर. आणि आणखी कोतो सांगतो, त्यानंतर अवघ्या 2 महिन्यांनी संभाजीराजानं जगातलं भयानक हत्यार जन्माला घातलं. कोणी? ऐका लक्षपूर्वक, कोणी?
शिवरायांचे मोठे भाऊ संभाजीराजानं जगातलं सर्वात मोठं हत्या जन्माला घातलं वाघनख्या. शिवरायांच्या मोठ्या भावाला संभाजीराजाला कोणी मारलं? अफजल खानाने मारलं घात करून. कारण ते दोघं एकत्र लढत होते, पण पुढं पाठवून पाठीमागून वार करून घात करून मारलं. त्याच संभाजीराजांनी मरण्याच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी वाघनख्याचं एक अस्त्र बनवलं आणि ते वाघनख्याचं अस्त्र शिपाया करवी आतून साजे माझ्या भावाचं साम्राज्य स्वतंत्र आणि समृद्ध झालं पाहिजे म्हणून शिवरायांनी ते पाठवलं. शेवटी शिवाजी महाराजांनं अफजल खानाने घणाघणाने मृत्यू भंगल्या तुळजा पंढरपुरी वाघनख्याने खाना फाडीला प्रताप दुर्गावरी. ज्या संभाजीराजाला ठार मारलं त्याच संभाजीराजानं फक्त बोट शिवरायांची होती, नखे संभाजीराजाची होतीच. नख संभाजीराजाचीच होती ती नख तीच होती जी स्वतः बनवली होती. ठीक नाही. दिवस मला तो याकरता बोलतो, फक्त स्मरण याकरता करून दिलं. ही माणसं गेली. अफजल खान साधा नाही, रावण साधा नाही महाराज, रावण करताय कंस साधा नाही गुरुजी. जोपर्यंत राम जिवंत आहे तोपर्यंत रावण जिवंत आहे, जोपर्यंत शिवाजी राजे जिवंत आहे तोपर्यंत अफजल खान जिवंत आहे. अफजल खान सहज मरत नसतो, कारण शिवराय सांगा त्याला जिवंत ठेवावं लागतं. म्हणून शत्रू झाला तरी एवढा मोठा व्हावं लागतं, मित्र झाला तर मग तसा व्हावं लागतं. आपलं शत्रुत्व नीट नाही, मित्रत्व नीट नाही. फक्त नाव दुनियादारीतला राजा माणूस. रात्री फोन स्विच ऑफ करून पळाला. दुनियादारीतला राजा माणूस. गंगाला झोपला जाऊन राजा. जाऊ द्या तो माझा विषय त्याकरता बोललो. ही माणसं मेली पण ती आजही जिवंत. तुकोरंतात माझा मृत्यू मी पाहिला, मरणाही आधी राहिलो मरोणी मग केले मनी होते तैसे. उलट आता इथून पुढे मी जे वागे ते तुमच्या करता नवल असेल. दुसरं चरण. आता तुम्ही पहा आमुचे नवल. आता तुम्ही पहा आमुचे नवल. आता तुम्ही पहा आमुचे नकावे तू बोलवाया विना. आता तुम्ही नकावे तू बोलवाया विना. आता तुम्ही पहा आमुचे नवल. नकावे तू बोलवाया विना. तुम्ही पहा आमुचे नवल. नकावे जशी चाल म्हणली नवनाथ महाराजांनी जसं वाजवलं तशा तुमच्या टाळ्या वाजल्या का? वाजवा ना जोरा. एक तुम्ही नाराज नाहीत ना? नाराज नाहीत ना? 2-3 चेहरे पडलेत म्हणून बोललो. प्रसन्न राहा बरं का. मी सांगितलं ना 5 माणसं खुश पाहिजेत तेव्हा कीर्तन रंगतं. कोणते 5? गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारा आणि माईक सिस्टीम. हे 5ही माणसं सारखे लागतात. गाणारा तयारी, वाजवणारा तयारी, बोलणारा विद्वानी, माईक सिस्टीम चांगली, बसणारी झोपली. आणि जे जाग येते नुसते टुलू टुलू पाहत येत. चेहऱ्याचा भावच बदला ना. काही माणसं अशी विचित्र आहेत महाराज, पुढे येऊन बसते आणि रिप्लाय देत नाहीत. म्हणजे परवा एक माझं तरी कसं म्हणावं पण म्हणतो, माझ्या मित्राचे वडील मला विनोद म्हणून सांगत होते पण मूर्खपणा सांगत होते. ते काय म्हणे माहिती का, महाराज
आमच्या गावात इंदुरीकरांचं कीर्तन होतं महाराजाचं. इंदुरीकर महाराज आणि मी असं समोर जाऊन बसलो. 2 तास हसलोच नाही. आता केवढा मूर्खपणा आहे हा. अरे तू कशाला मरायला पुढं बसला? तिकडे जायचं ना, तिकडे मंडपाच्या मागे जाऊन बसायला निवंत. एक तर पुढं बसायचं तर मग शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, अद्भुत, बिबस कोणता रस चालू आहे त्या रसाचे भाव आपल्या चेहऱ्यावर दिसले पाहिजेत. विनोद झाला स्माईल दिली पाहिजे. विरह रस आला डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. एखादा विरश्री रस अंगावर आला अंगावर काटा आला पाहिजे. तो आपण कीर्तन कसा काटा काढतो ते जीव तोडून बोलले लोक म्हणे बोल तू बोल रिप्लाय दे ना. काही माणसं समोर बसली काही तर काहीच नाही. महाराज माझ्या कीर्तनात एक माणूस होता खाली त्यांच्या तिकडे वसमतला समोर बसलो नुसतं पाहतो. मी सगळे रस सांगितले हो. शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, अद्भुत सगळे झाले. त्याचा एकच रस. मी म्हणलो मी पागल आहे काही येड आहे. ते एकदा तर बरं लोक म्हणले महाराज आमच्या गावचा सगळ्यात हुशार माणूस. म्हणलं बरं आता हा जर गावचा हुशार तर काय नमुना आहे. म्हणलो रिप्लाय दिला तिनं अजिबातच यार. अहो मला काय वाटलं कसं असतंय प्रत्येक माणसाला जे आवडतं. समजा ज्याला इतिहास आवडतो कीर्तनात इतिहास झाला लोक म्हणते 1 नंबर कीर्तन झालं. ज्याला वव्या आवडतात वव्या कीर्तन पडल्या काय गोड वव्या महाराजांनी म्हणल्या त्याला कीर्तन आवडलं. ज्याला प्रमाण आवडतं म्हणजे जे आपल्याला आवडतं. कोणाला जनरल विषय आवडतात, कोणाला विनोद आवडतो, कोणाला रामायणातले भागवतातले कथा आवडते. जे आपल्याला आवडतं ते कीर्तन ऐकायला भेटलं की त्याच्या दृष्टीने कीर्तन चांगलं झालं. आता 9 रस सांगितले आणखी काय सांगू. आज पहा आता मला जे आठवत सांगतो. आज मी कीर्तनात विनोद सांगितलाय म्हणजे शृंगार हास्यरस सांगितलाय. मी इतिहास सांगितलाय. मी ओव्या सांगितल्यात. मी श्लोक सांगितले आहेत. मी प्रमाणं म्हणली आहेत. मी ओव्या म्हणजे जे असते का रस सगळे रस करून झाले. आणि तरी एखादा माणूस म्हणला मला कीर्तनच कळलं नाही. आता मी काय आंघोळ करून येऊ काय मंडपाच्यावर उड्या मारू. ठीक आहे ना. एखाद्या माणसाचं कीर्तन एकाच अंगाने झालं तर मान्य करू. मग आता ज्या ज्या अंगाला स्पर्श करायचा सगळ्याच अंगाला स्पर्श झाला असेल आणि तरी तो जमत असत आता हे काय म्हणू नेमकं. अहो एक माणूस समोर बसला तर तो काहीच रिप्लाय देण्यात तर मला असं वाटलं कदाचित याला विनोद आवडत असेल. बसलेल्या माणसाला विनोद आवडत असेल म्हणून मी त्याला हसण्याकरता कारण नसताना एक विनोद सांगितला. कळतं का. आता म्हणून सगळे थोडे थोडे खुश झालेत. याला थोडं खुश करतो. कशाला आपल्याला कुठं इथं सोयरी करायची जाऊ दे याला खुश करू. त्याला खुश करण्याकरता विनोद सांगायचा म्हणून मी आपलं तेव्हा एक वेड्याचा प्रकार सांगत होतो. वेडे पुण्याला येरोडे आहे ना येरोडा मेंटल हॉस्पिटल तिथं आम्ही काही वेडे पाहिले असे वेगळे वेळे असे वेडे आहेत ना ते एक वेड्याचा प्रकार मी त्यांना सांगितला. आणि तो प्रकार एवढा सोपा होता. एक वेडा तिथं त्या चेंबरच्या जवळ काउंट मोजत होता आकडे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 शेजारून चाललेलं म्हणलं 6 म्हण ना. तुम्हाला 5 अरे 6 म्हण तुम्हाला 5. तो जवळ आला आणि तिने वाकून पाहिलं. येणे त्याला लुटून दिलं 6. कळभास झालं. ते ज्याला लुटलं ते मोजत होतं. तिथे लय प्रकारची वेळेची. मला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल माझा उजवा हात खा झालाय मला काय माहित नाही. पण ते येड्याचे शास्त्री मातलेच म्हणत हसलो. ते येड्या तुम्ही जर आता कधी मला माहीत नाही पण तिथे एक भोंडे आडनावाचे डॉक्टर आहेत. येरोडा हॉस्पिटलमध्ये भोंडे आडनावाचे डॉक्टर आहेत. त्यांचा 1 नंबर रिझल्ट आहे. कारण ते तिथे गेल्यानंतर वेड्यासारखा ड्रेस अंगावर घालतात डॉक्टर असून आणि त्यांच्यात मिळतात मिसळतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात. आणि ती येडी मग त्यांना वाटते आपल्यातले नाही कळलं. आणि मग अहो लय उशिरा करतं काय लोकांना काय लय उशिरा म्हणजे गेल्या महिन्यात एक कीर्तन झालं माझं गजम साहेब. एक माणूस माझ्या दर्शनाला कीर्तन झाले आणि मला म्हणलं महाराज तुम्ही जे दुसऱ्या चरणात दृष्टांत सांगितलं का विनोद तुम्हाला आत्ता कळला. म्हणलो बाप एवढं लेट आहे का म्हणलं. याला जर ह्या आत्ता कळलं तर कीर्तन का रात्रभर रवंत करतं का काय माहिती. परिणाम मी याकरता बोललो केला पण त्याच्यावर कसला परिणाम झाला नाही. माझं वैयक्तिक मत सांगतो. एक तर तुमच्यावर कीर्तनाचा कोणताच परिणाम कीर्तन म्हणे कथा असो कीर्तन असो तर आपले बॉडी चेकअप करा. आपण पागल तर झालो नाही. आपला मेंदू तर डेड झाला नाही मृत्यू तर झाला नाही. हां आणि नसल काय झालं तर मन मोकळं ठेवा. काय होईल आपली संकुचित वृत्ती कीर्तनात आलो लोकांना हसण्याचा त्रास होतो. त्याला काय वाटतं माहिती का मी हसलो मी रिप्लाय दिला हे मोठं झालं तर हां अरे समोर बसला ना जे ते आपल्याला कळतं ते हसायचं.
आपल्याला रडायला आलं रडायचं. आपल्या माणसाच्या बोडी जी जी वेग म्हणतात त्याला वेग, हसणे रडणे हा वेग आहे. तो आवरात असे 14 वेग आहेत. माझा विषय लांबील, फक्त स्मरण करून दिलं. आता तुम्ही पहा, मला गाता येत ना पण लक्षात राहत. आमुचे नवल, माझ्या भाषेत बोलू का? विठाला आता तुम्ही पहा आमुचे नवल, आता तुम्ही पहा आमुचे नवल, नकावेच बोल वायावीन. आता तुम्ही पहा आमुचे नवल. तो कोणता आमचं जगणं वागणं बोलणं नवल वाटेल, आमचा 24 तास नवल वाटेल. तुम्ही माझ्या व्यर्थ नावाची बडबड करू नका. शेवटी तुकोबा स्त्रियांकडे पाहून बोलले, मी मृत्यू ॲक्सेप्ट केलेला आहे. तुम्ही माझ्यासोबत येऊ नका, प्रपंच अत्यंत चांगला करा. जर तुम्ही प्रपंच अर्धवट सोडाल आणि माझ्यासोबत याल तर तुम्हीही लोकनिंदेस पात्र ठराल. विठला तुका म्हणे तुम्ही भया भीकणारी हो. तुका म्हणे तुम्ही भया भीकणारी हो.